हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी आलेले आहे किराणा बाजार घेण्यासाठी मॉलमध्ये. तर म्हटलं चला सगळ्यांनाच, कारण पोरांना पण ना ते काय काय घ्यायचं होतं, त्यांना थोडीशी म्हणजे शॉपिंग करायची होती. तर म्हटलं चला सगळेजण जाऊया. आता मोठी गाडी घेतली आहे तर कशाला उगं तीन तीनदा परत ह्यांना एकदा नेऊन आणा, मला एकदा किराणा बाजारला. तर सगळेजण आम्ही आलेलो आहोत आता. तर पोरांचं ना इथं फुटबॉल वगैरे घ्यायचं चाललंय बघा, कारण त्यांना आणलं आणि काय तर घ्या म्हणलं की त्यांना सगळ्या खेळण्याच्याच वस्तू घ्यायच्या असतात. बाकीचं काय त्यांना खायचं वगैरे काय घ्यायचंच नसते, नुसतं खेळायचंच घ्यायचं असते. तर मग इथं मला ना गुढीपाडवा होता, तर गुढीपाडव्याच्या ना आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे बघा. कारण मी टाकला नाही चॅनलवर, कारण कसं झालं परत त्याच्यानंतर बड्डेचा व्हिडिओ, बड्डेचा व्हिडिओ झाल्यानंतर गुढीपाडव्याचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ शूट केलेला ना तसाच राहून गेला. तर म्हटलं आज टाकूया म्हणून हा मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर इथं ना भरपूर असं माझं इथं का कन्फ्युजन होते माहिती का, कारण इथं ना मी फर्स्ट टाइम आली ह्या मॉलमध्ये. कारण मी पहिलं दुसऱ्या मॉलमध्ये जायचे आणि हा म्हणलं नवीन आहे तर जाऊन बघूया एकदा. त्याच्यामुळं ना कुठे काय सामान ठेवले हे मला काय लवकर सापडत नव्हतं बघा. कारण आपलं ना एकदा दोनदा आपण त्या मॉलमध्ये किंवा स्मार्टमध्ये जाऊन आलो तर आपल्याला पटपट त्या वस्तू सापडतात. पण इथं तसं नाही झालं माझं, कारण मी इथं फर्स्ट टाइम आल्यामुळं मला थोडं म्हणजे वस्तू शोधावे लागले की इथं भरपूर मोठं आहे आणि तिथं शोधायचं म्हणलं ना तर वेळ भरपूर जाते बघा. तर मला ना सगळ्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं डाळ, गूळ आणि हार, नारळ ह्या वस्तू सगळ्या घ्यायच्या होत्या. त्याच्यासाठी मी सगळं सोडून ना ते पहिले त्याच्यामध्ये घेऊन ठेवलं आणि त्याच्यानंतर ना मग बाकीच्या वस्तू घ्यायला सुरुवात केल्या. कारण घरातलं एखादं वस्तू राहिलं तर चालते, घरात माझा एक्स्ट्रा किराणा मी कधी पण ठेवत असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, कारण मला ना कलरच्या रांगोळ्या नव्हत्या. रांगोळ्या तर होत्या, व्हाईट कलरची पांढरी रांगोळी होती. पण ते आता सणसूद म्हणलं की कलरच्या रांगोळ्या लागतात आणि तसं पण ना मी डेली सुद्धा कलरच्याच रांगोळ्या वापरते. त्यामुळं माझ्या कलरच्या रांगोळ्या माझ्याकडे कधी राहतच नाहीत, कारण 3-3, 4-4 जागी मी कलरच्या रांगोळ्या रोज काढत असते. मंदिरापाशी, आपल्या मंदिरापाशी घरातल्या, परत उंबऱ्यात आणि तुळशीपाशी, दारात एवढं जागी रांगोळ्या काढल्यावर मग कशा रांगोळ्या राहणार. तर भरपूर मला रांगोळ्या लागतात, त्यामुळे सगळे रांगोळ्या संपले होते. त्यामुळे महत्त्वाचं म्हणलं तर ते पहिल्यांदा मी घेतलं. आणि त्याच्यानंतर मला हे घ्यायचं होतं, चहा पावडरला ना एक लय मस्त स्कीम आली बघा, स्कीम आल्यासारखं. सोसायटीची चहा आहे ना त्याच्यावर ना एका अर्धा किलोच्या पुड्यावर ना 1 किलोचा ना असा एक डबा भेटतो बघा. त्यात 1 किलोचं सामान बसतो, एकदम घट्ट असा डबा, एकदम आपण विकत घेतो ना तसं. तर मला लय मस्त वाटलं ती, म्हणून मी 2 सोसायटीचे चहा पावडर अर्धा किलोचे 2 डबे आणले. कारण आपल्या लेडीचं कसं असते ना त्याच लहान लहान गोष्टी त्याचा आपल्याला आनंद असतो बघा. तर मला आज लय मस्त वाटलं, म्हणलं जाऊ द्या आता मला ही भरणे एक तर विकत घ्यायची होत्या, तिथं ती फ्री मिळाल्या तर चांगलं वाटलं. तर घरी आलं ना तर त्याच्यानंतर लगेचच डाळ शिजायला घातली, डाळीला तडका मारला. तर आमच्यात ना डाळ तडका ना सगळ्यांचा फेवरेट आहे, त्यामुळं ना आठवड्यातनं 1-2दा तर डाळ तडका किंवा वरण हे आमच्याकडं बनतच असते. तर आज म्हणलं कंटाळा पण आलाय तर काही भात लावून घेतला, डाळ तडका बनवला आणि पीठ मळून ठेवलं. तर पीठ मळून ठेवलं तर लगे म्हटलं तोपर्यंत भिजून जाईल पीठ, आपण हे डाळ तडक्या वगैरे बनवूच. तर ते सगळं बनवून झालं, पीठ पण भिजलं होतं. चला म्हटलं किचनमध्ये भरपूर गरम होते आता ह्या टाईमला, कारण उन्हाळा एक तर आणि बाहेर जाऊन आलेली आणि त्याच्यानंतर परत किचनमध्ये स्वयंपाक म्हणलं तर लयच गरम व्हायला लागलं. तरी मी पलीकडच्या दोन्ही खिडक्या पण उघड्या सोडल्या. म्हणलं आता हवा, ही एक खिडकी उघडी सोडली ना एवढी हवा येत नाही, पण दोन्ही खिडक्या सोडल्या भरपूर हवा येते बघा. मग त्याच्यानंतर काय केलं, स्वयंपाक वगैरे बनवून घेतला पटपट. आणि स्वयंपाक बनवून झाल्यानंतर भात पण थोडासा लावला. आणि म्हणलं कसं आम्हाला ना संध्याकाळी रोज भाताची सवय लागली, जोपर्यंत सगळ्यांना जेवणाचं लास्टला भात भेटत नाही ना तर जेवण झाल्यासारखं वाटत नाही बघा. तर इथं सगळं झालं आणि मग स्वयंपाक झाल्यानंतर देवाची आरती वगैरे लावून घेतली. कारण सकाळी जरी पूजा केलेली असली ना तरी संध्याकाळी आम्हाला सवय लागली देवाला संध्याकाळची आरती, धूप, परत अगरबत्ती हे सगळं लावलं तर आम्हाला घरात फ्रेश वाटते, ती सवय लागलेली. तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.